जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता, जेव्हा अजितदादांच्या विमान अपघाती निधनाने 28 जानेवारी 2026ला जो पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, तेव्हा राजकीय वातावरणात एकच प्रश्न घुमत होता, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचेल का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात पक्ष जाईल का? पण या संकटाच्या वेळी एकच व्यक्ती अढळ राहिली, शरद पवार. सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल आणि बिकट असू द्या, त्या परिस्थितीला संयमानं तितक्याच कणखरपणे सामोरं जाणं आणि तिच्यावर यशस्वीपणे मात करणं, याचं अगदी देशातलं एकमेव उदाहरण म्हणजे शरद पवार. उगाच त्यांना भारताच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणत नाहीत किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपी यांच्यापासून सगळे भारतामधले जे ज्येष्ठ राजकीय अनुभवी नेते आहेत त्यांना उगाच मानत नाहीत. पुतण्या, ज्याला अगदी बालपणापासून राजकारणाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्याच्यावरच काळ ओढवला. त्या परिस्थितीमध्ये शरद पवार काहीसे खचले आहेत, खिन्न झाले आहेत अथवा कोलमडले आहेत. ते साहजिक आहेत, तसं चित्र दिसलं. पण कोलमडले, पण संपले नाहीत ते म्हणजे शरद पवार. परिस्थिती एवढ्या वेगाने बदलत होती. अजितदादांच्या मृत्यूनंतर अगदी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेलच होणार, अशा बातम्या पेरल्या जात होत्या. आणि अगदी पियुष पटेल यांनी तर अगदी जाहीरपणे करून जाहीर सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार आता प्रफुल्ल पटेल करणार आहेत. म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्णपणे पक्ष म्हणजे अक्षरशः गिळंकृत होईल की काय, अशी शक्यता होती. आणि एकीकडे दुःख आणि दुसरीकडे राजकीय जो पक्ष स्थापन केलेला आहे तोही वाचवायचा आहे, अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो त्यांनी स्वतः स्थापन केलेला होता तो पक्ष तर वाचवलाच, पण त्या दादा गटाची जी राजकीय परिस्थिती आहे तिची घडीसुद्धा बसवली. त्याचं नाव आहे शरद पवार. कारण एवढी आपत्ती कोसळल्यानंतर या प्रसंगाला अगदी दुःखात हे कुटुंब असताना, पवार कुटुंब दुःखात असताना राजकीय डावपेच खेळले जात होते. वर्षा बंगल्यावर, हॉटेलमध्ये बैठका होत होत्या. आता पक्ष पवार कुटुंबाकडून कुठेतरी पटेल तटकरे यांच्या ताब्यात जातोय की काय, अशी शक्यता नव्हे तर खात्री वर्तवली जात होती. आणि दरेकर मध्येच येऊन जे बोलले ते उगाच बोललेले नव्हते. त्यांना असे उठले आणि दरेकर येऊन बाहेर बोलले की पटेल आणि तटकरे राष्ट्रवादीचा पक्ष हा यशस्वीपणे पुढे घेऊन जातील. असं ज्या दरेकरांनी विधान केलं होतं ते विनाकारण आलेलं विधान नव्हतं. हा पक्षच पूर्णपणे भाजपाच्या दावणीला नेऊन बांधण्याकरता संपूर्णपणे वरिष्ठ पातळीवर खेळी खेळल्या गेल्या होत्या. पण मग या खेळीला म्हणजे एकीकडे दुःख आहे, जो पुतण्या अगदी पुत्राप्रमाणे तो दोघांचा दादा आणि साहेबांचा नातेसंबंध अगदी दादा जाहीरपणे बोलून दाखवायचे, माझ्या काकाच्या कृपेनं माझं सगळं काही चांगलं चाललंय आणि माझा काका तुमच्या बापापेक्षा मोठा आहे, असं जाहीरपणे सांगणारे ते दादा होते. एवढं प्रेमाचं नातं त्या दोघांमध्ये. आणि त्यातच अजितदादांचा हा अपघाती निधन झालं. ह्या निधनानंतर पवार कुठेतरी कोलमडतील, संपतील, पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या हातून सुटेल अशी शक्यता होती आणि तसं राजकीय वातावरणही तयार झालेलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, त्यांनी अजितदादांचा अपघात नव्हे घातपात आहे असं विधान केलं होतं. पण हा पूर्णपणे मोदी शहांवर म्हणजे केंद्र सरकारवर आरोप होता. ममता बोलतायत ते म्हणजे पश्चिम बंगालचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून बोलत होत्या. शरद पवारांनी तात्काळ लगेच सांगून टाकलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे. म्हणजे केंद्र सरकारवर दुसऱ्या राज्यातून जर टीका होऊ लागली आणि केंद्र सरकारवर जर अजितदादांच्या घातपाताचे आरोप होत असतील तर ते शरद पवारांनी तात्काळ थांबवले. हे आरोप थांबवले असताना त्यांचाच एक नातू रोहित पवार अक्षरशः म्हणजे पत्रकार परिषद घेऊन इत्यंभूत जेवढी माहिती आहे, जो घटनाक्रम घडला त्यामध्ये कशा शंका, कसे संभ्रम किंवा कशा आरोप होत केले त्यांनी, म्हणजे शरद पवारांच्या विरोधामध्ये रोहित पवार हा त्यांचा नातू बोलत होता, कथर नाही. यामध्ये शरद पवारांना जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी स्थापन केलाय तो पटेल आणि तटकरे यांना गिळंकृत करू द्यायचा नव्हता, हे त्यांचं मूळ कारण असू शकतं. म्हणजे रोहित पवारांपासून जयंत पाटलापासून नरहरी जिरवाळापर्यंत, म्हणजे अमोल मिटकरीपर्यंत, म्हणजे दादा गटातून आणि शरद पवार गटातून, दोन्ही गटातून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा चालू केली. आता हे चर्चा चालू झाली, हे रोहित पवार घातपात म्हणतायत आणि दादा गटातले सुद्धा त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणतायत. पण मग शरद पवारांनी हा जो दबाव वाढवला आणि त्यामध्ये प्रमुख बघा, रोहित पवारांनी जेवढे आरोप केले त्या आरोपाला कुठेही शरद पवारांनी कुठेही नाकारलं नाही किंवा त्यामध्ये असत्यता आहे असंही सांगितलं नाही. फक्त त्यांनी हा जो अपघात झालाय त्याला हे तटकरे आणि पटेल कसे कारणीभूत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. एकतर ती कंपनी आणि हे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, म्हणजे एकंदरीतरित्या या सुनील तटकरे यांना सुद्धा सांगावं लागलं. म्हणजे ही विलिनीकरणाची चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले की अशी गोष्टच झाली नाही. पण त्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी मौन ठेवलं, ते जाणीवपूर्वक ठेवलं.
कारण पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाचवायचा होता याची जाणीव सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सुद्धा होती. नाहीतर हे रोहित पवार अथवा हे जे बोलतायत सगळी मंडळी दोन्ही गटाकडून की घातपात झाला, तटकरे किंवा ती प्रफुल्ल पटेलांची कोणती फाईल होती, तिच्यावर विदर्भातला कोणता नेता होता, ते प्रमोद हिंदूराव जे बोलत होते, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करता हे लक्षात येतंय की या दोघांना खलनायक अगदी जाणीवपूर्वक ठरवलं जातंय का? कारण या दोघांनी म्हणजे यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले होते, कारण भाजपातले नेते हे दोघं पक्ष सक्षमपणे सांभाळू शकतात. म्हणजे सुनेत्रा पवार यांना अजितदादा पवारांच्या नंतर उपमुख्यमंत्री करणार यामध्ये शंका नव्हती कोणाला. आणि पवार कुटुंबाला सुद्धा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या त्याचं त्यांना दुःख नाही, त्यांना उलट आनंदच आहे. पण कुठेतरी यामध्ये भाजपा आणि हे पटेल तटकरे मिळून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गिळंकृत करतील की काय, हा पक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात जर ताब्यात ठेवायचा असेल तर त्यासाठी ही राजकीय रणनीती त्यांनी आखली होती. काय म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि आता तटकरे हे सुद्धा कुठे बोलताना दिसत नाहीयेत, पण छगन भुजबळांसारखा नेता म्हणाला की आता सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील. म्हणजे कुठेतरी आता मग ती आमदारांची सह्यांची मोहीम सुरू झाली, त्यामध्ये ती आमदारांचं बळ सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे असंही सांगितल्या बातम्या बाहेर आल्या. पण शरद पवारांनी आणखी एक चाणक्षपणे एक खेळी केली म्हणता येईल, ते म्हणजे राज ठाकरेसारखा नेता उठला आणि बोलला असं होत नाही. राज ठाकरे म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या मराठी रांगड्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणी पटेल नसावा, पाटील असला तरी चालेल. म्हणजे एकंदरीतरित्या शरद पवारांनी ज्या पद्धतीने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर आपला दबाव वाढवला, त्याचीच परिणिती किंवा त्याचाच परिणाम म्हणून सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्रीही झाल्या, त्यांना पुण्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपदही मिळालं. आणि त्यातच आज बातमी आली आहे की जो अर्थसंकल्प दादांनी जो अर्धवट पूर्ण केला होता तो पूर्ण देवेंद्र फडणवीस करणार आहेत आणि तो पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रीपद सुद्धा सुनेत्रा पवारांना देण्यात येणार आहे. म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात आता राष्ट्रीय पक्षाचं अध्यक्षपद येणार आहे, उपमुख्यमंत्री होणार आहेत, अर्थमंत्री होणार आहेत. म्हणजे हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले स्वतःला प्रमुख समजतायत त्या नेत्यांवरती कुठेतरी त्यांना दाबून ठेवायचं जर असेल तर या गोष्टी फार सूक्ष्म पद्धतीने केल्या गेल्या. म्हणजे शरद पवार यालाच तर शरद पवार म्हणतात का? म्हणजे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा तो पक्ष वाचवलाच, पण त्या पक्षाची राजकीय विस्कटलेली जी घडी होती ती घडीसुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या बसवली. यालाच तर शरद पवार म्हणतात का? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.